एका युवतीनं घरातील भांडणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. परंतु आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवला असून यामध्ये तिने प्रियकराची माफी मागितली आहे. गुजरात राज्यात बनासकांठा जिल्ह्यातील राधा ही ब्युटी पार्लर चालवत होती. तिचा पहिला विवाह झाला होता, पण काही वर्षापूर्वी पतीपासून विभक्त झाली होती आणि पालनपूरमध्ये बहिणीसोबत राहत होती. राधाची बहीण अलकाने सांगितले की राधा रविवारी रात्री घरी परतली, जेवली आणि त्यानंतर आम्ही झोपी गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला ती मृतावस्थेत सापडली. आम्ही जेव्हा तिचा फोन चेक केला तेव्हा तिने रेकॉर्ड केलेले व्हिडिओ आढळून आला. आम्ही या सर्व गोष्टी पोलिसांकडे सोपवल्या. ती ज्या व्यक्तीशी बोलत होती त्याच्यावरच आम्हाला संशय आहे. पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केलाय, कारण कुटुंबाने आपण त्यांना ओळखत नसल्याचे म्हटले आहे. शेवटच्या संवादात राधा समोरील व्यक्तीकडे फोटो मागत असल्याचे ऐकू येत आहे. तिच्या कुटुंबाने सांगितले की राधा त्याच्याकडे फोटो मागत असताना तो मात्र पाठवत नव्हता. रेकॉर्ड झालेल्या कॉलमध्ये ती सांगत आहे की जर तू 7 वाजेपर्यंत फोटो पाठवला नाही तर काय होतं ते बघ. आत्महत्या करण्यापूर्वी रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओत तिने आपल्या प्रियकराची माफी मागितली आहे. मला माफ कर, मी तुला न विचारता चुकीचे पाऊल उचलत आहे. नाराज होऊ नकोस, आनंदी राहा, आयुष्याची मजा घे आणि लग्न कर. मी आत्महत्या केल्याने मृत्यू झाला असे समजू नकोस. मी दोन्ही हात जोडून माफी मागते. जर तू आनंदी असशील तर माझ्या आत्म्याला शांती मिळेल. मी काम आणि आयुष्यामुळे त्रस्त असून त्यामुळेच हे पाऊल उचलत आहे असे तिने म्हटले आहे.